भारताची ओळख ही आपल्या वैविध्यपूर्ण लोककलेत दडलेली आहे। आपल्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून पारंपरिक लोककलेची अनोखी छटा दिसून येते। गुजरातच्या रंगीबेरंगी रास गरबा, महाराष्ट्राचा पारंपरिक भोंडला, बंगालमधील धुनुची नृत्य, राजस्थानचा घुमर व भवई, कर्नाटकचा डोलू कुणिता असे कितीतरी नृत्य प्रकार या पर्वाला अजूनच भव्य करतात। नवरात्र उत्सवाच्या 9 रात्रींमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यात साजरा होणाऱ्या या लोककलेचे वेगळेच रंग पाहायला मिळतात। ही केवळ नृत्य नाही तर आपल्या परंपरेचा, भक्तीचा आणि एकोप्याचा जिवंत उत्सव आहे। नमस्कार, मी धैर्या आणि आपण पाहत आहात कलाकार प्रस्तुत नवदुर्गा उत्सव विजयाचा सन्मान स्त्री शक्तीचा। रास गरबा हा गुजरात राज्यातील पारंपरिक लोकनृत्याचा प्रकार आहे। नवरात्रोत्सवाच्या काळात देवी दुर्गेच्या उपासनेसाठी हे नृत्य मोठ्या उत्साहाने केले जाते। भोंडला हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ नवरात्र उत्सवाशी जोडलेला आहे। महाराष्ट्रात विशेषतः कोकण, विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या भागात नवरात्रीच्या काळात स्त्रिया भोंडल्याचा खेळ खेळतात। धुनुची नृत्य हे पश्चिम बंगाल मधील एक पारंपरिक भक्ती नृत्य आहे, जे दुर्गा पूजेच्या काळात विशेषतः महानवमीच्या संध्याकाळी देवीच्या आरतीच्या वेळी केले जाते। हिमाचल प्रदेश मध्ये नवरात्रोत्सवात धामन नृत्य सादर केले जाते। कर्नाटक मधील डोल्लू कुणिता नृत्य हा ऊर्जापूर्ण पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे। तामिळनाडू मध्ये कोलाटम नृत्य हा पारंपरिक लोकनृत्याचा प्रकार आहे। आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मधील बाथुकुम्मा हे पारंपरिक नृत्य आहे। ओडिशा मधील घुमरा नृत्य हे पारंपरिक लोकनृत्य आहे, जे विशेषतः उत्सव, नवरात्र आणि धार्मिक सणांमध्ये सादर केले जाते। आमच्या कलाकार टीम कडून तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।